हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये या टॉपिकमधील ट्रान्सफॉर्मर आणि सेल्फ इंडक्शन या टू कन्सेप्टवरती डिपेंड नीडजेई पॉईंट ऑफ व्ह्यू काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करणार आहोत. ट्रान्सफॉर्मरवरती एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात ते मेनली ट्रान्सफॉर्मर रेशोवरती विचारले जातात. म्हणजे तुम्ही जर ट्रान्सफॉर्मर थेरॉटिकली प्रिपेअर केला असेल तर त्यामध्ये एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर रेशो. कशाचा रेशो? इनपुट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज, नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी कॉईल, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉईल, और करंट इन प्रायमरी कॉईल, करंट इन सेकंडरी कॉईल. 100% इफिशियन्सी असेल ट्रान्सफॉर्मरची तर इनपुट पॉवर आउटपुट पॉवर इक्वल घेतो आपण. नसेल 100% इफिशियन्सी तर या इनपुट आउटपुट पॉवर डिफरंट असतात. या एवढा फक्त कन्सेप्टवरती ट्रान्सफॉर्मरवरती क्वेश्चन येतात, ज्यामध्ये मग तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युलांचा यूज करावा लागू शकतो. ओके, सो सुरुवातीला आपण ट्रान्सफॉर्मरवरचे काही क्वेश्चन्स डिस्कस करूया. फर्स्ट क्वेश्चन इज द प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स ऑफ ए ट्रान्सफॉर्मर हॅव 50 and 1500 टर्न्स if the magnetic flux phi linked with the primary coil is given by phi equal to phi naught plus 4t, where phi naught is constant. The output voltage across the secondary coil is. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सेकंडरी कॉइलचं आउटपुट व्होल्टेज. आता सेकंडरी कॉइल म्हणजेच आउटपुट व्होल्टेजच असतं. मग प्रायमरी कॉइलचं व्होल्टेज, सेकंडरी कॉइलचं व्होल्टेज याचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपण जर रेशो घ्यायला गेलो, सपोज नंबर व्होल्टेज सेकंडरी कॉईल असेल तर ES लिहितो आपण, इंड्यूस्ड EMF इन सेकंडरी कॉईल, इंड्यूस्ड EMF इन प्रायमरी कॉईल, ES बाय EP, आउटपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेज इक्वल टू NS बाय NP. आपण याला ट्रान्सफॉर्मर रेशो म्हणतो. गिवन व्हॅल्यूज जर यूज केला तर याला आपण असं लिहू शकतोय, NS नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी, प्रायमरी 50 आणि सेकंडरी 1500, म्हणजेच 1500 डिवायडेड बाय 50. हे रेशो घेऊ शकतो आपण. हे नंबर ऑफ टर्न्स दोन्ही गिवन आहेत. मग हा रेशो किती येईल? तर इथं रेशो मिळतो आहे आपल्याला 30. ओके, सो वी कॅन राईट दिस ॲज ES इक्वल टू 30 EP. म्हणजे ESचं मिनिंग काय? आउटपुट व्होल्टेज, EP इनपुट व्होल्टेज. आपल्याला ES फाइंड आउट करायचं आहे. मग EP जर माहीत झालं तर इंटू 30 केलं की आउटपुट व्होल्टेज मिळेल. आता EP इज व्हॉट? EP इज दी इंड्यूस्ड EMF इन प्रायमरी कॉईल. आता अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF इज इक्वल टू d∅ बाय dt. व्हॅल्यू काय असते? फॅराडेज लॉवरून आपल्याला माहिती आहे इंड्यूस्ड EMFचा फॉर्म्युला d∅ बाय dt घेतो आपण. सो द फ्लक्स चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ प्रायमरी कॉईल, प्रायमरी कॉईलशी रिलेटेड फ्लक्स जो आहे तो दिला आहे घेऊन आपल्याला. फाय इक्वल टू काय व्हॅल्यू आहे? फाय नॉट प्लस 4t. मग याला डिफरन्शिएट करा. फाय नॉट तर कॉन्स्टंट आहे असं दिलं आहे, म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 4tचा डेरिव्हेटिव्ह 4 राहील. याचाच अर्थ EPची व्हॅल्यू जी आहे ते काय येते? 4 व्होल्ट येते. हे डिफरन्शिएट केल्यामुळं 4tचा डेरिव्हेटिव्ह 4 आला. आणि मग EP म्हणजेच प्रायमरी व्होल्टेज किती आलं? 4 व्होल्ट. यूज हिअर यू कॅन फाइंड दी व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज इन सेकंडरी कॉईल, 30 × 4. सो इट विल बी 120 व्होल्ट. म्हणजे सेकंडरी कॉईलचं म्हणजे आउटपुट व्होल्टेज जे आहे ते किती मिळतं आपल्याला? 120 व्होल्ट. सो अवर आन्सर इज द आउटपुट व्होल्टेज अक्रॉस दी सेकंडरी कॉईल इज 120 व्होल्ट. लक्षात आलं कसं फाइंड आउट करायचं आहे? रेशो फक्त घ्यावी लागतात इथं. सेकंड क्वेश्चन बघा. ए ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग इफिशियन्सी ऑफ 90%. 90% इफिशियन्सी दिली, याचा अर्थ इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर इक्वल नाही, लक्षात ठेवायचं. इज वर्किंग ऑन 200 व्होल्ट अँड 3 किलोवॅट पॉवर सप्लाय. आता बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये अशा कंडिशन जर दिल्या असतील की एखादा ट्रान्सफॉर्मर ऑपरेट होतोय कितीवरती? इथं दिलं आहे वर्किंग ऑन 200 व्होल्ट अँड 3 किलोवॅट पॉवर. मग हे 200 व्होल्ट मग इनपुट आहे की आउटपुट आहे? 3 किलोवॅट ही पॉवर इनपुट पॉवर आहे की आउटपुट आहे? तर दिलेल्या वर्किंग व्हॅल्यूज जर दिल्या असतील त्याच्या तर त्या इनपुट व्हॅल्यूज असतात, लक्षात ठेवायचं. याचा अर्थ इथं इनपुट व्होल्टेज EP याची व्हॅल्यू गिवन आहे 200 व्होल्ट आणि इनपुट पॉवर जी आहे, पॉवर इनपुट दिले आहे आपल्याला, इनपुट पॉवर 3 किलोवॅट म्हणजेच 3000 वॅट ही इनपुट पॉवर आहे. इनपुटला 3000 वॅट दिले आपण, पण आउटपुटला तेवढीच पॉवर मिळणार आहे का? नाही. व्हाय? बिकॉज द इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर इज नॉट 100%, इट इज 90%. म्हणजेच 10% पॉवर लॉस आहे. मग
इनपुटला 3000 वॅट असेल तर आउटपुटला काही पॉवर कमी होणार आहे, ते कॅल्क्युलेट करूयाच. आपल्याला इथं फाइंड आउट काय करायचं आहे, 2 पॅरामीटर्स, दी व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी कॉईल अँड करंट इन प्रायमरी कॉईल. प्रायमरी कॉईलमधला करंट आपण इथं डिरेक्टली फाइंड आउट करू शकतो. बघा, इनपुट पॉवर आहे, इनपुट पॉवरचा फॉर्म्युला इनपुट व्होल्टेज अपॉन इनपुट करंट, हा फॉर्म्युला घेऊ शकतोय. सॉरी, पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, इनपुट व्होल्टेज इंटू इनपुट करंट. पॉवरचा फॉर्म्युला करंट इंटू व्होल्टेज असा फॉर्म्युला आहे, बरोबर. मग इनपुट पॉवर दिली होती आपल्याला, मग याच्यावरून आपण इनपुट करंट आय पी कॅल्क्युलेट करू शकतोय. आय पीचा फॉर्म्युला काय येणार, इनपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज. यूज व्हॅल्यूज, इनपुट पॉवर आहे 3000 वॅट डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज आहे 200. सो हियर वी कॅन फाइंड द आन्सर 15 एम्पियर. काय आन्सर आलं, 15 एम्पियर एवढा काय आहे तर इनपुट करंट आहे. लक्षात आलं, एक व्हॅल्यू मिळाली, करंट इन प्रायमरी कॉईल म्हणजे इनपुट करंट मिळाला. सेकंड क्वेश्चन आहे व्होल्टेज अक्रॉस दी सेकंडरी कॉईल. सेकंडरी कॉईलच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे आपल्याला. कॅल्क्युलेट करू शकतो आपण दिलेल्या कंडिशननुसार. आउटपुट पॉवर इक्वल टू इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर इक्वल सेम नसेल, मग आउटपुट किती असेल तर इनपुट पॉवरच्या किती 90%, म्हणजेच 90/100. लक्षात येते काय करायला लागतं यासाठी. मग इथं इनपुट पॉवर काय होती 3000 होती, इंटू 90 डिवायडेड बाय 100. मग ही किती येईल आउटपुट पॉवर, तर हे कॅन्सल होईल, 9 आहे इथं 10 आहे, आणि मग तुम्ही जर सॉल्व केलं याला तर याची व्हॅल्यू जी आहे 2700 वॅट एवढी आन्सर मिळते. ओके, कन्फर्म करतो मी कॅल्क्युलेशन फक्त. येस, याचं कॅल्क्युलेशन काय तर 2700, म्हणजेच 2700 वॅट एवढी जी व्हॅल्यू येते ही आउटपुट पॉवरची व्हॅल्यू आली. आता आपल्याला काही व्हॅल्यूज गिवन आहेत. काय गिवन होतं सांगा, तर आउटपुट करंट माहीत आहे. इफ करंट इन सेकंडरी कॉईल इज 6 एम्पियर, सेकंडरी कॉईलमधला करंट जर 6 एम्पियर असेल तर विचार करा आउटपुट पॉवरचा फॉर्म्युला काय असतो. आउटपुट पॉवरचा फॉर्म्युला आउटपुट व्होल्टेज इंटू आउटपुट करंट हा फॉर्म्युला आहे. मग ई एस इक्वल टू जर कॅल्क्युलेट केलं आपण तर आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट आउटपुट करंट हा फॉर्म्युला घेऊ शकतो आपण. आउटपुट व्होल्टेज मिळेल, आउटपुट व्होल्टेज 27, आउटपुट पॉवर 2700 डिवाइड बाय आउटपुट करंट किती आहे 6 आहे. सो वी कॅन डिवाइड दिस बाय 6, आणि मग याला जर डिवाइड केलं तर आउटपुट व्होल्टेज 2700 डिवाइडेड बाय 6, दिस विल बी 450 व्होल्ट. दिस इज दी आउटपुट व्होल्टेज, म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस सेकंडरी कॉईल याची व्हॅल्यू मिळते. हे इफिशियन्सीसाठी मी हे एक्झाम्पल घेतलं होतं, म्हणजे 100% इफिशियन्सी दिली नसेल तर कसं कॅल्क्युलेट करायचं, आणि इथं थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये EMF कॅल्क्युलेट करायचा होता आपल्याला फॅराडेज लॉचा यूज करून. एवढाच पार्ट डिफरंट आहे, बाकी सिम्पल रेशो यूज केलेले आहेत आपण ट्रान्सफॉर्मरचे. आता आणखी एक क्वेश्चन घेतोय मी, थोडा डिफिकल्ट लेवलला. नाउ सी थर्ड क्वेश्चन इज a small town with a demand of 800 kilowatt of electric power at 220 volt is situated 15 kilometer away from an electric plant generating power at 440 volt. The resistance of the two-wire line carrying power is 0.5 ohm per kilometer. The town gets power from the line through a 4220 volt step-down transformer at the substation in town. काही सब क्वेश्चन आहेत, आधी क्वेश्चन समजून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन काय दिला आहे बघा, त्यामध्ये ए स्मॉल टाउन विथ ए डिमांड ऑफ 800 किलोवॅट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर ॲट 220 व्होल्ट. म्हणजे एका टाउनची जी रिक्वायरमेंट आहे, सपोज इथं आपला टाउन आहे आणि मग या टाउनची रिक्वायरमेंट जी आहे, टाउनची रिक्वायरमेंट किती आहे तर 220 व्होल्ट आहे. म्हणजे या टाउनला मिळणारा सप्लाय जो आहे तो किती मिळाला पाहिजे, 2 वायर लाईन थ्रू मिळतोय म्हणून मी 2 वायर लाईन ड्रॉ केलं, आणि हा किती पाहिजे तर 220 व्होल्ट एवढा सप्लाय पाहिजे. किती पॉवर 800 किलोवॅट एवढ्या पॉवरनं आपल्याला 220 व्होल्टचा 220 व्होल्टचा सप्लाय पाहिजे, एवढा मिळाला पाहिजे.
इज सिच्युएटेड 15 किलोमीटर अवे फ्रॉम ॲन इलेक्ट्रिक प्लांट. एक प्लांट आहे, सपोज इथं प्लांट आहे. प्लांट म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट आहे, जो इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतोय, जनरेटिंग पॉवर ॲट 440 व्होल्ट. ह्या प्लांटनं जनरेट केलेली पॉवर किती आहे, तर सपोज ह्या प्लांटनं जनरेट केलेली पॉवर हा इथून इकडं सेंड करतोय असं म्हणूया आपण. यानं जनरेट केलेली पॉवर किती आहे, 440 व्होल्ट. सॉरी, पॉवर नाही, व्होल्टेज. किती व्होल्टेजला तो सोर्स जनरेट करतोय, 440 व्होल्ट. द रेजिस्टन्स ऑफ द 2 वायर लाईन कॅरिंग पॉवर इज 0.5 ओहम पर किलोमीटर. हे आणखी क्लिअर होत नाही, पुढचा वाचूया पार्ट. द टाउन गेट्स पॉवर फ्रॉम द लाईन थ्रू ए 4220 व्होल्ट स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. म्हणजेच हा टाउन जो आहे, या टाउनला जी पॉवर मिळते ती एका ट्रान्सफॉर्मरपासून मिळते, जो ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ॲट दी सबस्टेशन इन टाउन, टाउनमध्ये बसवलेला आहे तो, आणि ज्याचं रेटिंग दिलं आहे 4000 व्होल्ट 220 व्होल्ट. याचा अर्थ असतो त्या ट्रान्सफॉर्मरच्या इनपुटला 4000 आहे, आउटपुटला 220 आहे. मग आपण इकडं आउटपुट म्हणूया. सपोज दिस इज दी ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचं हे सिम्बॉल असतं, लक्षात ठेवा. दिस इज दी सिम्बॉल यूज्ड फॉर ट्रान्सफॉर्मर. हा ट्रान्सफॉर्मर आहे, हा टाउनमध्ये असलेला ट्रान्सफॉर्मर आहे. आउटपुटला 220 मिळतं आहे, इनपुटला इथं आहे 4000 व्होल्ट. इनपुटला किती आहे, 4000 व्होल्ट आहे, आणि आउटपुटला 220 आहे. अशा ट्रान्सफॉर्मरपासून त्या टाउनला पॉवर सप्लाय मिळते. लक्षात आलं. आणि मग विचार करा, यानं जनरेट केलेलं तर 440 होतं, इथं एवढं मिळतं आहे, आणि मग या प्लांटपासून इथं येताना 440 व्होल्ट एवढा सप्लाय सेंड तर केलेला नाही आहे. मग इथं एक ट्रान्सफॉर्मर आहे, इथल्या ट्रान्सफॉर्मरचंही मिनिंग दिले आहे आपल्याला की याचं व्होल्टेज जनरेटिंग किती 440 आहे. मग याला काय केलं पाहिजे, स्टेपअप केलं पाहिजे, कारण एका क्वेश्चनमध्ये विचारलं आहे आपल्याला तो. मग इथं एक स्टेपअप ट्रान्सफॉर्मर बसवला, आणि यानं जर व्होल्टेजला स्टेपअप केलं तरच ते हायर व्होल्टेज इथपर्यंत जाईल. म्हणजे असं समजूया की हा एक स्टेपअप ट्रान्सफॉर्मर आहे प्लांटमध्ये, जो व्होल्टेजला स्टेपअप करून टाउनकडे सेंड करतोय. आता इथं रिसीव्ह केलेलं पोटेन्शियल जे आहे ते 4000 व्होल्ट आहे. व्होल्टेज जे आहे ते इथं रिसीव्ह करणारा. इथं इनपुटला किती दिलं आहे, 440. आउटपुटला इथं रिसीव्ह 4000 व्होल्ट करतोय, म्हणजे इथं सेंड केलेलं व्होल्टेज हे याच्यापेक्षाही जास्त पाहिजे, कारण ही जी 2 वायर लाईन आहे, या वायर लाईनला रेजिस्टन्स आहे. आता ह्याचं डिस्टन्स टोटल किती आहे, दिस डिस्टन्स इज 15 किलोमीटर. प्लांटपासून टाउनचं डिस्टन्स हे 15 किलोमीटर आहे. अशा 2 वायर्स आहेत. रेजिस्टन्स किती दिला आहे, 0.5 ओहम पर किलोमीटर. मग मला सांगा, यातल्या सिंगल वायरचा रेजिस्टन्स किती असेल, 15 × 0.5. एका किलोमीटर वायरचा रेजिस्टन्स 0.5 ओहम आहे, आणि मग 15 किलोमीटर वायरचा रेजिस्टन्स असणार आहे 15 × 0.5. पण अशा किती वायर्स आहेत, 2 वायर्स आहेत. मग दोन्ही वायरचा मिळून मग याला × 2 करूया, आणि मग या 2 वायर लाईन, ही जी 2 वायर लाईन आहे, ह्या लाईनचा टोटल रेजिस्टन्स 15 × 2 30 × 0.5 म्हणजे 15 होईल. म्हणजे इथं या वायरचा, म्हणजे ह्या 2 वायर लाईनचा इथून इथपर्यंतचा ह्या पॉवर लाईनचा रेजिस्टन्स जो आहे तो किती येतोय आपल्याला, 15 ओहम मिळतोय. टोटल रेजिस्टन्स कळाला. मग या वायरला रेजिस्टन्स आहे, याचा अर्थ ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला काय मिळाला पाहिजे, पोटेन्शियल डिफरन्स मिळाला पाहिजे. म्हणजे इथं जर 4000 व्होल्टेज मिळत असेल तर इथलं व्होल्टेज हे किती असायला पाहिजे, याचाही विचार करा. म्हणजे याला कितीनं इन्क्रीज करावं लागेल हे मिळेल आपल्याला. आता ही झाली कंडिशन गिवन. फाइंड आउट काय काय करायचं आहे. फर्स्ट, एस्टिमेट दी लाईन पॉवर लॉस इन दी फॉर्म ऑफ हीट. लाईन पॉवर लॉस म्हणजे यातून सेंड होताना किती पॉवर लॉस होते हे फाइंड आउट करायचं आहे. पॉवरचा फॉर्म्युला करंट I²R घेऊ शकता तुम्ही, कारण R माहिती आहे, यातला करंट कॅल्क्युलेट करू शकताय. मग त्यासाठी काही गिवन व्हॅल्यूज. आता इथं रेजिस्टन्स कळाला आपल्याला, याचा रेजिस्टन्स माहीत आहे, करंट कॅल्क्युलेट करू शकतोय आपण. कसा करंट कॅल्क्युलेट करता येईल बघा. सपोज आता यात फर्स्ट आपण जी टर्म गिवन दिलेली आहे, रेजिस्टन्स माहीत झाला आहे, व्होल्टेज काही माहीत आहेत, सिटी किती व्होल्टेज रिसीव्ह करते. इथं सिटीनं रिसीव्ह केलेलं जे व्होल्टेज आहे, सिटी रिसीव्ह करते व्होल्टेज 4000 व्होल्ट. ह्या वायरमधून आल्यानंतरचं व्होल्टेज आहे 4000 व्होल्ट. आणि मग इथं इनपुट पॉवर पण दिले आहे आपल्याला. इनपुट काय दिलं आहे गिवन, पॉवर दिले. मग इनपुट पॉवर, इनपुट व्होल्टेज याचा जर विचार केला तर इनपुट करंट मिळेल. कसा काढता येईल, इथलं व्होल्टेज पॉवर जी आहे ती 800 किलोवॅट म्हटलं आहे. सिटीची रिक्वायरमेंट 800 किलोवॅटची आहे. मग
इथं पॉवर लॉस 0 आहे, म्हणजे 100% इफिशियन्सी असलेले ट्रान्सफॉर्मर कन्सिडर केलेत. मग जर ट्रान्सफॉर्मरचा पॉवर लॉस 0 असेल तर मग इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर सेम, म्हणजे इथली पॉवर जी आहे ती 800 किलोवॅट असेल आणि इथलं इनपुट व्होल्टेज 4000 व्होल्ट. याचा यूज करून आपण इनपुट करंट काढू शकतोय. सो करंट कॅन बी कॅल्क्युलेटेड. आय इक्वल टू कुठला करंट, ह्या लाईनमधून आलेला. करंटचा फॉर्म्युला काय असतो, तर 800 करंट इक्वल टू पॉवर डिवायडेड बाय व्होल्टेज. फी म्हणूया, इथं आपण ई घेऊया याला. मग व्हॅल्यू ज्या आहेत त्या कुठल्या, तर या यूज करूया आपण. 400 म्हणजे 4000 इनपुट व्होल्टेज आहे आणि इथली पॉवर आहे 800 किलोवॅट, म्हणजेच 800 इंटू 10⁻3. मग ह्या 3ला हे 3 कॅन्सल होईल आणि मग आपल्याला जे ॲन्सर मिळेल ते 200 ॲम्पियर मिळेल. हे काय मिळालं, तर इथं हे इनपुट व्हॅल्यूज होत्या याच्यावरून आपण करंट मिळाला, म्हणजे ह्या वायर्समधून पास होणारा करंट जो आहे 2 वायर लाईनमधून तो मिळाला. किती करंट पास होतो यातून करंट पास होतोय 200 ॲम्पियर. आता याचा रेजिस्टन्स पण माहिती आहे 15 ओहम. मग पॉवर लॉस काढता येईल. पहिला क्वेश्चन, पॉवर लॉस इन दी फॉर्म ऑफ हीट, पॉवर लाईनमध्ये झालेला. मग पहिल्या क्वेश्चनचा आन्सर, पॉवर लॉस इन दी फॉर्म ऑफ हीट, पॉवर म्हणूया आपण लॉस इक्वल टू I²R. पॉवर लॉस जर काढायचा असेल तर करंट पास झाल्यामुळं रेजिस्टन्सच्या अगेन्स्ट वर्क डन करावं लागतं, हीट जनरेट होते आणि म्हणून त्याला म्हणते आपण पॉवर लॉस. मग I²R जर घेतलं तर I² म्हणजेच काय आलं 200² इंटू रेजिस्टन्स किती 15 ओहम आहे. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर बघा 15 200 हे 2 झिरो आहेत, स्क्वेअर केल्यावर 4 झिरो होतील, म्हणजे पॉवर होईल इंटू 10⁻⁴. 15 इंटू 2चा स्क्वेअर 4, 15 इंटू 4 60, म्हणजे 60. याला असं लिहू शकतो आपण 60 इंटू 60च्या ऐवजी 600ला 600 इंटू 10⁻³ वॅट झालं हे. आणि मग ॲन्सर येईल पॉवर लॉस लाईनमध्ये झालेला पॉवर लॉस विल बी इक्वल टू 600 किलोवॅट. लक्षात आलं, ए क्वेश्चनचा आन्सर मिळाला. पॉवर लॉस इन लाईन 600, हे 10⁻³ किलो यूज केलं मी. मग हा जरा पॉवर लॉस, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. सेकंड, हाऊ मच पॉवर मस्ट दी प्लांट सप्लाय. जर इथं आपण 800 किलोवॅट एवढी पॉवर रिसीव करत असेल तर प्लांटनं सेंड केलेली पॉवर किती असली पाहिजे. इथले काही पॅरामीटर अननोन आहेत, कॅल्क्युलेट करू शकतोय आपण पण त्याची गरज नाही. कसे घेता येईल बघा, इथं 800 किलोवॅट रिसीव करतोय, या लाईनमध्ये पॉवर किती लॉस झाले 600 किलोवॅट. मग सेंड केलेली टोटल पॉवर किती पाहिजे, तर डिरेक्टली सांगू शकतोय आपण पॉवर सप्लाय बाय प्लांट, पॉवर सप्लायड बाय प्लांट इक्वल टू 800 रिसीव केलेली प्लस 600 लॉस झालेली पॉवर, म्हणजेच किती असणार आहे तर 1400 किलोवॅट एवढी सप्लाय केली पाहिजे. सहज सांगू शकतोय आपण, सिम्पल आहे. लॉस झाली 600, रिसीव करतोय आपण 800, मग टोटल किती सेंड केले 1400, म्हणजेच एवढी किलोवॅट पॉवर ह्या प्लांटनं काय केले सप्लाय केले. सेकंड क्वेश्चनचा आन्सर कळालं. थर्ड क्वेश्चन काय विचारले, कॅरेक्टराइज दी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर ॲट दी प्लांट. आपल्याला इथला स्टेप अप ट्रान्सफॉर्मरचं मिनिंग सांगायचं आहे. म्हणजे काय तर कॅरेक्टराइज म्हणजे काय, हा कितीचा ट्रान्सफॉर्मर आहे. जसं याचं रेटिंग दिलं होतं बघा 4000 to 220 व्होल्ट, हा स्टेप डाऊन होता. यानं 4000 व्होल्टेजला 220 व्होल्टमध्ये काय केलं स्टेप डाऊन केले. इथं स्टेपअप आहे का, रिसिव्हच 4000 करतोय. या वायरला रेजिस्टन्स असल्यामुळे याच्या अक्रॉस काही व्होल्टेज ड्रॉप होतं आहे, लॉस होतो आहे. मग इथून सेंड किती केलं पाहिजे. मग इथं इनपुटला 440 आहे, स्टेपअप करायचं आहे. किती केलं पाहिजे विचार करा. रिसीव किती करतोय आपण 4000, वायरचा रेजिस्टन्स किती आहे वायरचा रेजिस्टन्स आहे 15 ओहम. मग याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप किती असेल, तर फी इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, असं करूया आपण व्होल्टेज ड्रॉप पोटेन्शियल ड्रॉप. मग फी ड्रॉप इक्वल टू IR फॉर्म्युला असतो. फी इक्वल टू IR ओहम्स लॉ जर घेतला तर आय किती 200 इंटू 15, म्हणजे किती झालं हे 3000 व्होल्ट. काय आलं हे काय लिहिले लक्षात येतं आहे का. या वायरला रेजिस्टन्स आहे किती 15 ओहम दोघांचा मिळून. मग 15 ओहम रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स आहे एवढा मिळतोय.
म्हणजे इथं 3000 व्होल्टेज एवढा पोटेन्शियल डिफरन्स आहे या आणि या पॉईंटच्या मध्ये. इथं 4000 असेल आणि या दोन पॉईंटच्या मधला पोटेन्शियल डिफरन्स 3000 असेल तर इथलं किती पाहिजे, तर इथं आपल्याला पाहिजे 7000. म्हणजे बघा इथं 7000 व्होल्ट आहे, इथं 4000 व्होल्ट आहे. म्हणजे इथून इथं जाईपर्यंत जो लॉस झाला आहे, पोटेन्शियल व्होल्टेज ड्रॉप झालं आहे, ते व्होल्टेज ड्रॉप किती होतं आहे मग 7000 मायनस 4000 इक्वल टू 3000 व्होल्ट एवढा पोटेन्शियल डिफरन्स आहे इथं आणि इथं. असंही कॅल्क्युलेट करू शकतो मी, एक जनरल सांगतो आहे ओम्स लॉचा यूज करून. बाकी तुम्ही स्टेपअपचे फॉर्म्युले रेशो घेऊनही कॅल्क्युलेट करू शकताय, कारण तुम्हाला इथली पॉवर माहीत आहे. किती पॉवर आहे हे बघा 1400 पॉवर माहीत आहे. मग पॉवर माहीत आहे, इनपुट व्होल्टेज माहीत आहे, इनपुट करंट काढा किंवा इनपुटचे नंबर ऑफ टर्न्स कॅल्क्युलेट करू शकताय, करंट काढा. मग इनपुट व्होल्टेज माहीत आहे, इनपुट करंट माहीत आहे, पॉवरही माहीत आहे. तुम्ही आउटपुट पॅरामीटर कॅल्क्युलेट करू शकताय, कारण करंट माहीत आहे. इथला करंट किती होता इकडून गेलेला, आउटपुट करंट 200 एम्पियर घेऊ शकताय. लक्षात येते काय, ते अवघड जाईल. हे सिम्पल मेथड सांगितली मी तुम्हाला, पोटेन्शियल डिफरन्सवरून कॅल्क्युलेट करता येतं. म्हणजेच स्टेपअप केल्यानंतर किती झालं पाहिजे, 700 झालं पाहिजे. म्हणजे प्लांट ट्रान्सफॉर्मर जो आहे याचं रेटिंग कसं पाहिजे, तर या ट्रान्सफॉर्मरनं 440 व्होल्टला स्टेपअप म्हणजे किती केलं पाहिजे, 7000 व्होल्टला कन्वर्ट केलं पाहिजे. म्हणजे याचं रेटिंग झालं. प्लांट ट्रान्सफॉर्मर हा स्टेपअप पाहिजे आणि त्यानं किती स्टेपअप केलं पाहिजे, 440 to 7000 एवढं व्होल्टेज स्टेपअप केलं पाहिजे. हे प्लांटचा ट्रान्सफॉर्मर झाला. या टाईपमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारतील, ज्यामध्ये तुम्हाला थोडं इमॅजिनरी कन्सिडर करत जावं लागेल की ट्रान्सफॉर्मर दिलेल्या व्हॅल्यूमध्ये म्हणजे सप्लाय इनपुट किती पाहिजे, आउटपुट किती मिळालं पाहिजे, या टाईपमध्ये तुम्हाला व्हॅल्यूज कन्वर्टही करता आल्या पाहिजेत. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. दीज क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन दी सेल्फ इंडक्शन कन्सेप्ट. सेल्फ इंडक्शनमध्ये सिम्पल कन्सेप्ट आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा, दी मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड. मी तुम्हाला एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड याचा फॉर्म्युला दिलेला आहे गिवन. ओके, potential energy stored in a certain inductor is 25 millijoule when the current in the inductor is 60 milliampere. This inductor is of inductance. त्याचा इंडक्टन्स किती असेल असं विचारलंय. नीट 2018चा आहे, पण किती सिम्पल क्वेश्चन आहे बघा. आपल्याला दिलं होतं की इंडक्टरमध्ये स्टोअर असलेली एनर्जी दिले. पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर 25 मिलीजूल आहे, म्हणजे 25 × 10⁻³ जूल. आता एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर, पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन इंडक्टर विल बी हाफ Li². आपण थेरीमध्ये डिराईव्ह केला आहे हा फॉर्म्युला 2 वेळा. एक सेल्फ इंडक्टन्समध्येही मी तुम्हाला हा फॉर्म्युला सांगितला होता. सेकंड एनर्जी स्टोअर्ड इन मॅग्नेटिक फील्ड, त्याही कन्सेप्टमध्ये हाच फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला यल कॅल्क्युलेट करायचं आहे. करंट गिवन आहे, I इज 60 मिलीएम्पियर, मीन्स 60 × 10⁻³ एम्पियर. आणि मग यात व्हॅल्यू पुट जर केलं आपण तर व्हॅल्यू अशी मिळेल 25 × 10⁻³ ही झाली आपली पोटेन्शियल एनर्जी इंटू हाफ. यल कॅल्क्युलेट करायचं आहे, यल इंटू I². म्हणजे काय, तर 60 × 10⁻³ स्क्वेअर. सॉल्व करा, कॅल्क्युलेशन आहे, फक्त यल व्हॅल्यू मिळेल. लक्षात आलं, फक्त यल, बाकी सगळं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. स्क्वेअर घ्या, पॉवर कॅन्सल करा. यल व्हॅल्यू जी मिळते याचं ॲन्सर आपल्याला मिळतं आहे बघा 13.89 हेनरी. 13.89 इंडक्टन्सचं युनिट हेनरी एवढी व्हॅल्यू मिळते. म्हणजे एवढा सिम्पल क्वेश्चन होता, फक्त फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करून ॲन्सर, जो नीटमध्ये विचारलेला होता. असेही काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पुढचा क्वेश्चन कसा दिला आहे बघा. ॲट एनी इन्स्टंट टी, कुठल्या तरी एका टाईम इन्स्टंटला करंट I थ्रू ए कॉईल, म्हणजे इंडक्शन कॉईल, इंडक्टरमधून पास होणारा करंट हा ऑफ सेल्फ इंडक्टन्स 2 मिली हेनरी, ज्याचा सेल्फ इंडक्टन्स गिवन आहे, म्हणजे यल गिवन आहे. यल इज गिवन 2 मिली हेनरी, 2 × 10⁻³ हेनरी इज गिवन बाय I इक्वल टू, करंट दिला आहे आपल्याला, I इक्वल टू T² इंटू e⁻⁻t. ही करंटची व्हॅल्यू दिली आहे गिवन. द इंड्युस्ड EMF विल बी 0 ॲट टाईम. किती टाईमला इंड्युस्ड EMF 0 असेल असं विचारले, टीची व्हॅल्यू विचारली. आता इंड्युस्ड EMFची व्हॅल्यू 0 आहे असं आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे या गिवन कंडिशन आहेत. इंड्युस्ड EMFचं इक्वेशन म्हणजे तुम्ही जर सेल्फ इंडक्टन्स आणि इंड्युस्ड EMF आणि करंट
या तिघांचं रिलेशन बघा. इंड्युस्ड EMF, सेल्फ इंडक्टन्स आणि करंट याचं जर रिलेशन बघितला तुम्ही तर इंड्युस्ड EMF E विल बी इक्वल टू L मॅग्निट्यूडमध्ये L इंटू di/dt असं एक रिलेशन आहे. आणि जर तुम्ही विथ साईन घ्यायचं असेल तर हे -L घेतो आपण, पण कन्सिडर मॅग्निट्यूड घेतली तर L घ्यायची गरज नाही. आणि मग E इक्वल टू व्हॅल्यू जर पुट केल्या तर L इंटू di/dt. मग इक्वेशनमध्ये आपल्याला माहीत आहे I व्हॅल्यू d/dt टी स्क्वेअर इंटू e⁻⁻t ही व्हॅल्यू आहे करंटची. पुट केल्या डिफरन्शिएट करा L इंटू d/dt. मग इथं आता दोन्ही टर्म्स आहेत, दोन्ही व्हेरिएबल आहेत. मग अगोदर टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर 2t इंटू e⁻⁻t हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झाला, प्लस सेकंडचा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. इथं टी स्क्वेअर आहे असं यूज केलं तर e⁻⁻1 घ्यावं लागेल, पॉवर मायनस आहे, आणि मग e⁻⁻1 हा डेरिव्हेटिव्ह येईल. लक्षात येते काय केलं, डेरिव्हेटिव्ह घेतला आहे फक्त इथं. आणि मग डिफरन्शिएट केल्यानंतर जे इक्वेशन राहतं L इंटू हे असं येईल बघा, 2t e⁻⁻t हे मायनस होईल टी स्क्वेअर इंटू e⁻⁻1. ओके, ही व्हॅल्यू मिळते. आता यात जर आपण व्हॅल्यूज यूज केल्या, सॉरी e⁻t हे -1 नाही e⁻t, आणि मग यातून जर आपण व्हॅल्यूज कॉमन घ्यायचा विचार केला तर काय येऊ शकतं, L इंटू नाही, अगोदर असा विचार करा, हे इक्वेशन मिळालं इंड्युस्ड EMFचं, हे इक्वेशन झालं. क्वेश्चन असा होता की टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे. असा कुठला टाईम आहे, टाईम इन्स्टंट आहे ज्या टाईमला इंड्युस्ड EMF किती मिळाला पाहिजे आपल्याला, 0. म्हणजे या ईची व्हॅल्यू 0 झाली पाहिजे. मग 0 घेऊया आपण इथं आणि मग टाईम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करता येईल. मग 0 इंटू L हा आहे असा ब्रॅकेट इथं ॲड करा. आता काय करायचं बघा, L इकडं L कॅन्सल होईल आणि मग रिमेनिंग टर्म जी राहते ती टर्म काय राहते बघा, 2t इंटू e⁻⁻t मायनस टी स्क्वेअर e⁻⁻t, आणि हे सगळं इक्वल टू काय घ्यायचं आहे, 0. यातून कॉमन टर्म्स काय घेऊ शकतोय आपण, तर यातून कॉमन आपण घेऊ शकतोय e⁻⁻t आणि t कॉमन घेऊ शकतोय. बघा 2 कॉमन, इथं 2 राहील, मायनस t कॉमन घेतलं आहे टी स्क्वेअरमधलं, म्हणजे इथं t राहील, e⁻⁻t कॉमन घेतलं आहे इक्वल टू 0. मग ही टर्म कॅन्सल होईल, म्हणजे राहतं आहे काय, 2 - t इक्वल टू 0. लक्षात आलं. मग 2 - t इक्वल टू 0 कधी पॉसिबल आहे, इफ t हॅज व्हॅल्यू 2. म्हणजेच टीची व्हॅल्यू 2 सेकंड, म्हणजे टाईम 2 सेकंड असताना EMF किती घेता येतोय, 0. आपण आधीच EMF 0 कन्सिडर करून टीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. म्हणजे टाईम 2 सेकंड असताना EMFची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, इथं 0 मिळते. ओके, सिंपल क्वेश्चन होता. नाउ सी 2 मोर क्वेश्चन्स. क्वेश्चन इज ए लॉंग सॉलिनॉइड हॅज 1000 टर्न्स, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ते किती आहेत, 1000 टर्न्स आहेत एका सॉलिनॉइड म्हणजे इंडक्शन कॉइलचे. फिर ए करंट ऑफ 4 एम्पियर, करंट I 4 एम्पियर फ्लोज थ्रू इट, म्हणजे त्या इंडक्शन कॉइलमधून करंट जर 4 एम्पियर पास केला तर द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ ईच टर्न ऑफ सॉलिनॉइड, सॉलिनॉइडच्या एका टर्नला लिंक असलेला जो फ्लक्स आहे तो गिवन आहे. मग विचार करा, जर एवढा फ्लक्स सॉलिनॉइडच्या एका टर्नमधून पास होणारा असेल आणि त्या सॉलिनॉइडचे म्हणजे त्या कॉइलचे 1000 टर्न्स असतील, तर फ्लक्स टोटल फ्लक्स टोटल फ्लक्स पासिंग थ्रू सॉलिनॉइड विल बी 1000 नंबर ऑफ टर्न्स, आणि एका सॉलिनॉइडमधून एका टर्नमधून पास होणारा फ्लक्स म्हणजे 4 × 10⁻³ एवढा टोटल फ्लक्स असेल. पण इथं आता -3ला हे 1000 कॅन्सल होईल आणि 4 वेबर हे आन्सर मिळेल. म्हणजे काय, तर टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दॅट सॉलिनॉइड ह्या गिवन व्हॅल्यूज आहेत. फाइंड आउट काय करायचं आहे, द सेल्फ इंडक्टन्स ऑफ सॉलिनॉइड इज. हे म्हणजे सोपे क्वेश्चन वाटत आहेत, पण नीट JEE सारख्या एक्झाममध्ये विचारलेले काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला सिम्पलच आहेत पण लक्षात येत नाहीत, असे क्वेश्चन्स येतात. आता विचार करा L कसं कॅल्क्युलेट करता येईल. टोटल फ्लक्स गिवन आहे आणि करंट गिवन आहे. मग करंट, फ्लक्स आणि इंडक्टन्स, सेल्फ इंडक्टन्स यांचं रिलेशन किती सिम्पल रिलेशन होतं बघा. फ्लक्स फाय विल बी इक्वल टू सेल्फ इंडक्टन्स इंटू करंट, हे असं होतं आपलं. फ्लक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, आणि मग याला आपण फाय इक्वल टू Li म्हटलं होतं, वेअर L इज दी कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. आठवतं आहे, थेरीमध्ये हा फॉर्म्युला होता. आणि मग इथं जर आपण विचार केला तर L इक्वल टू काय फॉर्म्युला येईल, फाय अपॉन I करंट 4च आहे, फ्लक्सही 4 आहे, 4/4 1 हेनरी
एवढा आन्सर मिळेल सेल्फ इंडक्टन्स ऑफ दॅट कॉईल. एवढा सिम्पल क्वेश्चन आहे. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ सर्क्युलर कॉईल, एक सर्क्युलर कॉईल आहे. when number of turns is doubled and resistance becomes 1/4 of initial, the inductance will be. आता इथं ही सर्क्युलर कॉईल आहे सपोज, यातून काहीतरी करंट पास होतोय आय, आणि मग या सर्क्युलर कॉईलसाठी जो सेल्फ इंडक्टन्स असतो अशा कॉईलचा रेडियस जर याची आर असेल तर मग ह्या कॉईलचा सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता थेरीमध्ये सर्क्युलर कॉईलसाठी, नंतर स्क्वेअर लूपसाठी, सॉलिनॉइडसाठी. डिफरंट कंडिशनला इंडक्टन्स कसा कॅल्क्युलेट करायचा हे मी डिस्कस केलं होतं. त्यामध्ये सर्क्युलर कॉईल असेल तर त्याचा हा काय असतो सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला असतो. आणि जर फॉर्म्युलाचा विचार केला तर थोडी प्रपोर्शनॅलिटी बघा. μ0 हे कॉन्स्टंट आहेत. ओके. स्मॉल आर ही काय झाली रेडियस. इथं रेडियस डबल केली का, रेडियसमध्ये काही चेंज नाही. नंबर ऑफ टर्न्स इज डबल्ड. नंबर ऑफ टर्न्स जे आहेत कॉईलचे ते फक्त डबल केलेत. आता इंडक्टन्स ऑफ कॉईल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर, म्हणजे नंबर ऑफ टर्न्सच्या स्क्वेअरला. रेजिस्टन्स जो आहे तो कॉईलचा 1/4 केला आहे, कमी केला आहे. बट इंडक्टन्स ऑफ कॉईल विल नॉट डिपेंड ऑन दी रेजिस्टन्स. रेजिस्टन्सवरती इंडक्टन्स हा डिपेंडच नाही आहे. मग फक्त नंबर ऑफ टर्न्सच्या चेंज करण्यामुळं तो चेंज होईल. डबल केलेत, डबल केल्यामुळं 2n स्क्वेअर होईल, म्हणजेच 4n स्क्वेअर. इनिशियलच्या व्हॅल्यू 4 टाइम्स काय होईल इथं चेंज होईल. इंडक्टन्सची व्हॅल्यू जी आहे, आन्सर जे होते त्यामध्ये 2 टाइम्स, 4 टाइम्स, 6 टाइम्स, 8 टाइम्स असे ऑप्शन्स होते. त्यातला 4 टाइम्स हा ऑप्शन करेक्ट येतोय. म्हणजे जर नंबर ऑफ टर्न्स डबल केले तर सेल्फ इंडक्टन्स हा डबल नाही, एन स्क्वेअर डिपेंड असल्यामुळं 2चा स्क्वेअर म्हणजे 4 टाइम्स होईल. या टाईपमध्ये काही प्रपोर्शनॅलिटीज आहेत. सिम्पल क्वेश्चन्स मी आज काही सॉल्व केलेत आपण. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या डिफिकल्ट लेवलला जाऊन या टॉपिकवरती, कम्प्लीट टॉपिकवरती क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व करणार आहोत. आणखी 2-3 लेक्चरमध्ये आपण याच्यावरती डिपेंड काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहोत. म्हणजे हा आपला टॉपिक जो आहे तो थेरी प्लस नीट JEE पॉईंट टॉपिक व्यवस्थित कंप्लीट होईल. ओके. थँक्यू.